या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। सामाजिक छळवादाने होरपळून निघालेल्या विठ्ठलपंतांच्या पोटी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई या विभूती जन्मास आल्या। ज्ञानसाधना, जीवनाविषयी अनासक्ती, कठोर वैराग्य हीच ज्ञानेश्वरादी भावंडांना वारसा म्हणून लाभलेली संपत्ती होती। वैयक्तिक आत्मोद्धाराला लोकोद्धाराची जोड देऊन आत्मकल्याण आणि विश्वकल्याण साधणाऱ्या मुक्ताई आणि त्यांच्या कुटुंबाचा जीवन प्रवास उलगडवून दाखवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होत असल्याची माहिती दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिली। मंगळवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाची प्रस्तुती AA फिल्म्स यांची असून या चित्रपटात आव्हानात्मक संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे तर संत मुक्ताईंची भूमिका नेहा नाईक दिसणार आहे। या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून लेखन स्वतःचे असल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी म्हटले। यापूर्वी संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर प्रभातने प्रदर्शित केला होता। चित्रपट 84 वर्षानंतर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट घेऊन मराठी सिनेरसिकांपर्यंत येत आहोत। संत मुक्ताईच्या अलौकिक स्वरूपात मातेचे वात्सल्य, कारुण्याचा परमोत्कर्ष आणि भगिनीचा अवखळपणा, ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा यांसारख्या अनेक गोष्टी एकाच वेळेस प्रकटलेल्या पाहायला मिळतात। या चित्रपटात संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपान काकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी साकारली आहे। यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजित श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्या सुद्धा या चित्रपटात भूमिका आहेत। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली। मात्र सध्याच्या घडीला ऐरणीवर असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर न बोलणे त्यांनी पसंत केले। ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हर, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्म चित्कल। तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर माऊली हे विष्णूचा अवतार आहे, निवृत्तीनाथ हे शंकराचा अवतार आहे, सोपान काका हे ब्रह्मदेवाचा अवतार आहे आणि मुक्ताई ही या सगळ्यांच्या वरची आद्यशक्ती चित्कला आहे, ब्रह्म चित्कला आहे। तर तिची व्यक्तिरेखा अर्थातच ती साकारायची ही खूपच मोठी जबाबदारी होती आणि त्यासाठी मी माझ्या पूर्वजन्मीचं आणि माझ्या आई वडिलांचं माझ्या भाग्य समजते आणि आमची पुण्याई आहे म्हणते की मला ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी मी माझ्या नातवांचे अगदी आभार मानते आणि याच्यातून लौकिकरित्या आमचे दिग्दर्शक आणि निर्माते दिग्पालाला, सर आणि सगळ्यांचे आभार मानते। व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झालं तर खरं तर ही खूप मोठी जबाबदारी आहे, कारण मुक्ताईंची व्यक्तिरेखा म्हणजे मुक्ताईंना समजून घेणं हे माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलीला त्यांना गवसणी घालणं हेच खूप अवघड आहे। पण मी असं म्हणेन की आमचे गुरु शामराव जोशी आणि दिग्पाल दादा यांच्या मदतीने कुठेतरी तो प्रवास खूप सुंदर झाला असता किंवा एक खूप छान सुरुवात झाली असं म्हणायला। जे लोकांनी आपल्या महाराष्ट्राने नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या मराठी मंडळींनी जे अनुभवलंय की माझं आणि दिग्पालचं ट्युनिंग खूप चांगलं आहे, त्यामुळे जे पॉवर थिएटरमध्ये दिसतं, ते सुभेदारमध्ये दिसतं तुम्हाला, मला बेसिकली समजतो तो काय करण्याचा प्रयत्न करतोय ते। त्यामुळे हल्ली हल्ली असं होतं की पुढचं प्रोजेक्ट हे आहे आणि तुला हे करायचं एवढाच संवाद आमच्यामध्ये होतो। त्याच्यानंतर आम्ही आपापल्या मार्गाने तो त्याची कामं बिझी होतो आणि जे पात्र मला साकारायचं आहे त्यावरती मी लक्ष केंद्रित करतो असंच झालेलं आहे। त्यामुळे अजून चांगल्या प्रकारचं पोस्टर काही आलेलं नाहीये, परंतु खूप सुंदर गेटअप, मी मुद्दाम चांगल्या महाराजांच्या लुक बद्दल जास्त बोलीन, कारण आपल्याला जे हा जो गॅप आहे ना 84 वर्षाचा, हा खूप त्रासदायक आहे खरं सांगायचं तर, कारण की जी नवीन पिढी 84 वर्षांच्या या मधल्या काळात वाढली त्यांचा थोडासा संबंध या गोष्टींपासून लांबला होता किंवा लांब गेला होता असं मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट निर्माण करण्यामागची जी भावना आहे की आज पुस्तकांमधनं महाराज नाही आहेत, तर मग आपल्या पुढच्या मुलांना कसं कळणार महाराजांचे मावळे कोण, काय पराक्रम केला, कसा महाराष्ट्र घडवला, कशी वेगवेगळे लोक जोडली। तसंच महाराष्ट्रामध्ये भक्ती शक्तीचा फार सुंदर संगम आहे, मला वाटतं त्याचा संगम दुसरीकडे कुठे आहे। म्हणजे जितके वीर योद्धे झाले तितके एकाहून एक
उत्तम आणि काय म्हणतात त्याला गुणी संत या मातीमध्ये जन्म घेतला त्यांनी आणि इथे त्यांचं कार्य केलं. थोडंसं अजून पुढे जाऊन सांगतो की ज्ञानेश्वर माऊली हे जगाचं आश्चर्य म्हणून डिक्लेअर केलं पाहिजे. याचं कारण जगात तुम्ही पण अभ्यास करा, मी पण माझा करतोय की आपण जी काही जगातले आश्चर्य बघतो समजतो त्यात मला नाही वाटत असं कुठलं उदाहरण आहे की 16व्या वर्षी असा एक ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी सारखा ज्याचा अर्थ आजही वय वाढलेली लोक सुद्धा लावतात, प्रवचनांना जाऊन बसतात. आता तेजस म्हटला त्याप्रमाणे प्रत्येक ओवीचा प्रत्येक वेळा नवीन अर्थ उमगत जातो आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घेऊन ते कार्य संपतं. मला वाटतं याचं दुसरं उदाहरण जगात नसेल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.